आजपासून सुरू झालेला आहे एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र महिना. तो महिना म्हणजे पुरुषोत्तम मास, मलमास, अधिक मास आणि त्याला आमच्याकडे धोंड्याचा महिना असेही म्हणतात. हा महिना प्रत्येकी 3 वर्षानंतर येतो. या महिन्यात केलेली जप, उपासना, ध्यान आणि आपण जेही पुण्य कमवतो आणि दान करतो त्याचं फळ अनेक पटींनी आपल्याला परत मिळतं. नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. तर आजपासून पवित्र महिना सुरू झाला आहे. तो म्हणजे पुरुषोत्तम मास, मलमास किंवा अधिकचा महिना. हा महिना एक अतिरिक्त महिना नसून हा अधिक मास आहे. भगवान विष्णूंना समर्पित आहे. या महिन्याला भगवान विष्णूंनी स्वतःचं नाव दिलं आहे, म्हणूनच त्याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. तर अधिक मास म्हणजे नेमकं काय? आपल्या हिंदू पंचांगानुसार या महिन्यात केलेली जप, तप, ध्यान आणि उपासना अत्यंत फलदायी मानली जाते. तुम्हाला माहीत आहे का मलमास म्हणजे काय किंवा पवित्र महिना म्हणजे काय? नाही ना? तर तुम्हाला मी सांगते. पण या महिन्यात जर आपण काही चुका केल्यात, आपल्यातून जर काही चुकीचं झालं तर पुण्याऐवजी त्याचं तुम्हाला नुकसान झेलावं लागेल. नमस्कार मैत्रिणींनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राजक्ताच रेसिपीज अँड ब्लॉग. तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. तर आजचा हा आपला व्हिडिओचा असणार आहे तो अधिक मासावर आहे. तर या महिन्यामध्ये काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर देणार आहे. तर असं म्हणतात, ज्या व्यक्तीच्या जीवनात सतत अडचणी येतात, लक्ष्मी टिकत नाही, घरात अशांतता असते, तर त्यांच्यासाठी या महिन्यामध्ये आपण जी उपासना करतो ती अत्यंत फलदायी मानली जाते. तर अधिक मास म्हणजे काय? तर अधिक मास म्हणजे हिंदू पंचांगानुसार चंद्र वर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात फरक पडतो. तो समतोल राखण्यासाठी दर 3 वर्षांनी हा अधिकचा महिना येतो. त्यालाच पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास, मलमास, धोंड्याचा महिना असं म्हटलं जातं. तर या महिन्यामध्ये आपण काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे, या महिन्याची अशी कहाणी आहे की या महिन्याला कोणीच स्वीकारत नव्हतं. तर तेव्हा हा महिना भगवान विष्णूकडे गेला आणि त्यांना प्रार्थना केली की तुम्ही माझे स्वामी होणार का? तर भगवान विष्णूंनी मोठ्या मनाने त्यांना वरदान दिलं की या महिन्याला मी माझं नाव देतो आणि हा महिना अत्यंत पवित्र मानला जाईल. तेव्हापासून या महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास असं म्हटलं जातं. या काळात दान, जप, पूजा, व्रत, नारायण नामस्मरण यांना विशेष महत्त्व दिलं जातं. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख, शांती यांची कमी असते, संतती होत नाही, त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत फलदायी, फलद्रूप मानला जातो. हा महिना आपण अजिबात वाया न घालवता या महिन्यामध्ये तुमच्याने होईल तितकी उपासना, नामस्मरण केलं तर नक्कीच आपल्यावर भगवंत नक्कीच प्रसन्न होईल. अधिक मासात काय करावं? अधिक मासात सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळची कामं आटपून अंघोळ वगैरे करून देवपूजा झाल्यानंतर देवांना, भगवान विष्णूंना एक छान असं आसनावर मांडून त्यांना पिवळे वस्त्र, फुलं आणि नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर तुळशीला सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा लावल्यानंतर तुळशी मातेला प्रदक्षिणा घालावी. याच्याने नकारात्मकता दूर होते. आणि सकाळी आपण जेव्हा देवपूजा वगैरे करत असतो तर तेव्हा उंबरठा पूजन हे नक्कीच केलं पाहिजे. उंबरठा पूजन कसं करावं याचा व्हिडिओ मी अगोदर टाकलेला आहे. तर अधिक मासात अन्नदान, वस्त्रदान, गाईला चारा, हिरवा चारा, पक्ष्यांना दाणा पाणी घातल्यास अत्यंत फलद्रूप असं आपल्याला फळ मिळतं. या महिन्यात आपण जितकं होईल तितकं दान केलं त्याचं आपल्याला खूप पटीने फळ परत मिळतं. दुसरा विषय म्हणजे धार्मिक ग्रंथ वाचन. आपण भगवान विष्णूंसाठी विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता किंवा त्याचा 15वा अध्याय किंवा आपण रोजचा एक अध्याय वाचला तरी चालेल. गुरुचरित्र पारायण, स्वामी समर्थांचं पारायण आपण हेही करू शकतो. तर तुम्ही कोणत्या देवाला, तुमचं आराध्य दैवत कोणतं आहे त्याच्यानुसार तुम्ही जीही पूजा, जप, तप करणार ते अत्यंत फलद्रूप होईल. त्यामुळेच तुम्ही त्यांच्यासोबतच भगवान विष्णूंची पूजाही करा, ती अत्यंत पवित्र मानली जाते. अधिक मासात कोणत्या गोष्टी टाळाव्यात? तर अधिक मासामध्ये अजिबात खोटं बोलू नये, घरामध्ये वादविवाद, कटकटी घालू नये,
त्यानंतर घरात तामसिक म्हणजे नॉनव्हेज अजिबात करू नये. जर कोणाने झालंच तर आता ती त्यांची वृत्ती, तर आपण अजिबात करू नये. त्यानंतर घरात राग अहंकार टाळावा. घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अपमान करू नये. त्यांना मोठ्यांचा आदर करावा. त्यानंतर अधिक मासात लग्न का करत नाहीत, हा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अधिक मासात लग्न का करत नाहीत. अधिक मासात लग्न जसं गृहप्रवेश हे यांना मोठे जे शुभकार्य असतात ते वर्ज्य असतात. कारण हा महिना सांसारिक सुखांपेक्षा आध्यात्मिक साधनेकडे अत्यंतिक वळलेला असतो. हा काळ देवभक्तीचा आत्मचिंतनाचा असल्यामुळे पुण्यसंचयासाठी श्रेष्ठ मानला जातो. त्यामुळे या महिन्यात मोठे जे शुभकार्य असतात ते करू नये. महिलांसाठी विशेष काळजी. महिलांनी या महिन्यात तुळशीसमोर दिवा लावून श्री विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जाप जर केला तर त्याचं अनेक पटींनी भगवान विष्णू आपल्याला त्याचं फळ देत असतात. अधिक मासात काय करायचे याची मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती देते. तर लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. आपल्या महालक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असलेली सेवा म्हणजे भगवान विष्णूंची सेवा. त्यामुळे या महिन्यात जितकी होईल तितकी भगवान विष्णूंची आपण जर सेवा केली तर लक्ष्मी माता आपोआपच आपल्या घरात येईल आणि आपल्या घरामध्ये नेहमीच सकारात्मक वातावरण राहील. लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाईल. आलेली लक्ष्मी चिरकाल राहील. त्यामुळे घरामध्ये नेहमी शांतता, छान असा हसतमुख परिवार ठेवावा आणि नकारात्मकतेला याच्यापासून दूर ठेवावं. आणि मन जर अस्वस्थ वाटत असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय आणि महालक्ष्मीचा मंत्र श्रीम एवढा जरी म्हटला किंवा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी दैवय नमः या मंत्राचा जरी जाप केला तरी तो खूप फलदायी ठरला जातो. त्यानंतरच तुम्ही विष्णू सहस्रनाम याचं पठण करू शकतात. या महिन्यात लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या सेवा कराव्यात, तर या महिन्यात लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण महालक्ष्मी अष्टकम, व्यंकटेश स्तोत्र, त्यानंतर पुरुष सुक्तम, स्त्री सुक्तम यांचं आपण पठण करू शकतो. आणि त्याबरोबरच आपल्याला भगवान विष्णूंना अत्यंत प्रसन्न करायचं असेल तर त्यासाठी आपण भगवान विष्णूंचे आवडते ग्रंथ म्हणजे भगवद्गीता वगैरे आपण त्याचे पठण करू शकतो. मला त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाची खूप आवड आहे. आणि आपण सत्यनारायण जर रोजच्या रोज करत असलो तर तेही खूप या महिन्यात अत्यंत फलदायी मानलं जातं. तुम्ही 3, 5, 11, 21, 51 तुम्हाला आवडतील तेवढे तुम्ही संकल्प करून सत्यनारायण करा. याचा व्हिडिओ मी अगोदरच आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तर तो तुम्ही पूर्ण बघा. तर सत्यनारायण कसा करावा, त्याच्यामध्ये काय काय असतं, मी संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका आणि नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे इतर व्हिडिओही तुमच्या चॅनलवर दिसतील. तर बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी जोही व्हिडिओ अपलोड करेल तो तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा. तर आजचा व्हिडिओ इथंच मी संपवते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.